नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य आठवले। मी आता रानामध्ये गेलो होतो आणि आता इथे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। पाऊस चालू झालेला आहे चांगल्या प्रकारे। तर आपल्याला आता रानातल्या रानच्या भाज्या सध्या इथे 4 महिने खायला मिळतात कोकणामध्ये। तर भारंग असेल, टाकळा, त्याचप्रमाणे म्हसुलीची पानं असतील, ही सोनावलीची भाजी असेल। आता मी रानावरनं ही बघा सोनावलीची भाजी आणलेली आहे। या अशा प्रकारे इथे सोनावलीची भाजी आम्हाला रानामध्ये मिळते, पण रानामध्ये थोडंसं वर डोंगरावरती चढून जायला लागतं। म्हणजे डोंगराच्या काही लगेच पायथ्याशी आपल्याला ही भाजी खाली मिळत नाही, माळावरती वगैरे। तर थोडं जेव्हा आपण डोंगरावरती अर्ध्यापर्यंत जेव्हा चढून जाऊ त्यावेळेला ही डोंगरामध्ये सोनावलीची भाजी आपल्याला मिळते। ज्याप्रमाणे टाकळीची भाजी किंवा म्हसुलीची पानं डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे आपल्याला खाली मिळतात, त्याप्रमाणे ही मिळत नाही। आपल्याला त्यासाठी वर चढून जावं लागतं, त्यावेळेला ही भाजी मिळते। आणि हे बघा, या भाजीची पानं ही अशी कडेने कुरतडल्यासारखी असतात। अशी हिरवीगार भाजी आपल्याला दिसते, कुरतडल्यासारखी भाजी दिसते। आणि त्यामध्ये कांदा वगैरे टाकून अशी फोडणी देऊन ती भाजी बनवली जाते आणि खायला एक नंबर लागते। जशी पालकाची भाजी आपण बनवतो, जशी पालकाची भाजीची चव असते, त्याप्रमाणे या सोनावलीच्या भाजीची चव आपल्याला लागते। आणि बरीचशी इकडेची जी गावा ठिकाणची लोक आहेत ते दरवेळेला पावसाळी दिवसामध्ये अशी रानच्या भाज्या खात असतात आणि त्या भाज्यांचा आनंद दरवेळेला लुटत असतात। तर आम्ही सुद्धा आज ही घरी सोनावलीची भाजी करणार आहोत। तर कशा प्रकारे भाजी केली जाईल त्याची तुम्हाला एक छोटीशी रेसिपी आपल्याला बघायला मिळेल। या अशा प्रकारे आपण फोडून घेतोय। त्याच्या आधी इथे थोडीशी भाजी इथे फोडून घेतलेली आहे। ही अशी पानं फोडून घ्यायची। देठ जे आपल्याला दिसते हे घ्यायचं नाही, पानं फक्त काढायची आणि ती भाजी करता घ्यायची खोडून अशी। हे बघा, या अशा प्रकारे खोडायची आणि नंतर मग ती वेळीवरती चिरून घ्यायची वेळीच्या साह्याने। जी पानं आहेत या अशी खोडून घ्यायची। ही आता सोनावलीच्या भाजीची पानं काढून झालेली आहेत आणि ही आता चिरण्याच्या इकडे वेळेवरती काम चालू आहे। ही अशी बारीक चिरून घ्यायची भाजी आणि थोडासा कांदा लागतो या भाजीमध्ये टाकायला, तो कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि तो भाजीमध्ये टाकायचा। ही आपण अशा प्रकारे चुलीला फाटी लावून घेतोय। आता जरा पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं जरा गारवा आहे, त्यामुळे चूल पेटायला जरा हे लागतो, वेळ लागतो। पण एकदा पेटली चूल की चांगली पेटते। आणि इकडे कोकणामध्ये बरीचशी लोक गावा ठिकाणी चुलीवरची जेवण बनवतात आणि चुलीवरच्या जेवणाला काही एक वेगळीच एक अप्रतिम अशी चव असते। म्हणजे आपण ते गॅसवरती जेवण बनवतो आणि चुलीवरती जेवण बनवतो, ह्यामध्ये बराचसा फरक आहे। आणि इकडे आता आपण चूल पेटवून घेतली आहे, चुलीला फाटी वगैरे लावून व्यवस्थित चूल पेटवून घेतलेली आहे। व्यवस्थित आता चूल पेटलेली आहे, वरती कढई ठेवलेली आहे, ती आता कढई तापते। आणि इकडे हे बघा, ही भाजी बारीक चांगल्या प्रकारे मस्तपैकी चिरून घेतली। इकडे कांदा चिरून घेतलेला आहे, इकडे ही लसूण सोलून घेतलेली आहे आपण, आणि इकडे मिरची घेतलेली चिरून। असं सगळं साहित्य आता भाजी तयार करण्यासाठी झालेलं आहे। की आता ही भाजी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे 2 पळ्या, आणि नंतर मग थोडीशी मोहरी टाकणार, असं फोडणी देऊन घेणार आहे आता भाजी करता। आणि नंतर मग त्याच्यावरती भाजी टाकली जाईल, कांदा वगैरे व्यवस्थित परतून घेणार। म्हणजे तेल चांगल्या प्रकारे आता तापलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी आता हळद टाकणार आणि लसूण टाकून घेतलेले आहे। मिरची टाकायची आता थोडी, अशा प्रकारे हळद घ्यायची टाकून। फोडणीमध्ये आता कांदा टाकायचा आहे, कांदा टाकलेला आहे आता कढईमध्ये आपण। जो बारीक चिरलेला कांदा आहे तो व्यवस्थित तो टाकून आता ते परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत। म्हणजे तो चांगला मिळून येतो भाजीमध्ये, चांगला खरपूस असा लालसर करून घ्यायचा। तर सोनावलीची भाजी टाकायची आपल्याला चिरलेली, ही रानची भाजी आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची। हे बघा, हे परतण्याचं काम चालू आहे, म्हणजे खालीवर अशी व्यवस्थित भाजी परतून घ्यायची, म्हणजे तो कांदा भाजी वगैरे सगळे एकत्र होते, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। जशी आपण भाजी परतू तशी ती खाली बसत जाते। म्हणजे पावसाळी दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक रानामध्ये ही भाजी उपलब्ध होते। म्हणजे आपण सहज रानामध्ये जरी कुठेही गेलो डोंगरावरती चढून तरी हे आपल्याला या सोनावलीची भाजी आपल्याला उपलब्ध होते, आपल्याला चांगल्या प्रकारे खायला सुद्धा लागते चवीला। हे आता मीठ टाकतो आपण वरनं भाजीवरती, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि ते नंतर मिक्स करून घ्यायचं। आता हे भाजीमध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं, आणि नंतर आता ते वाफेवरती आपण भाजी ठेवणार आहे। म्हणजे व्यवस्थित त्याला वाफ वगैरे मिळाली
की ती भाजी एक प्रकारे तयार होईल। आणि भाजी सुद्धा खायला उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे लागते। हे बघा, ही आता वरती भाजीवरती ताट ठेवलेलं आहे, ती वाफेवरती आपण आता चुलीवरती भाजी ठेवलेली आहे। आणि चुलीवरच्या भाजीला एक नंबर चव लागते, म्हणजे चुलीवरच्या भाजीला काय एक वेगळीच चव असते। आणि गावा ठिकाणी असं बरीचशी लोक चुलीवरती जेवण करतात। भाजी आता वाफेवरती ठेवली होती, ती वाफ जेवण आता झालेली आहे, एक 10-15 मिनिटं वाफेवर होती, चांगल्या प्रकारे आता भाजी तयार झालेली आहे। मस्तपैकी चमचमीत भाजीचा म्हणजे झाल्यासारखी आहे ती। तर आता वास येते, आपण ताट काढतोय। हे बघा, मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे, एक नंबर वास येतोय भाजीला, चांगली चमचमीत ही रानची भाजी तयार झालेली आहे। बघा मस्तपैकी शिजलेली आहे। तर आज आपला इथे रानची भाजी आम्ही ही सोनावलीची खाणार आहोत, आणि त्याच्याबरोबर तांदूळाची भाकरी असा आजचा बेत आहे घरचा। ठीक आहे, चांगल्या प्रकारे भाजी तयार झालेली आहे, आणि ही पूर्णपणे निसर्गाची जीवावरती भाजी आहे। आज सकाळी जाऊन आपण आणली होती रानातनं, आणि ती ही सोनावलीची भाजी आता इथे तयार आहे।